भगवानजी डोंगरे बुवा, सन्माननीय कासले बुवा, सन्माननीय श्रीधरजी बोंडेकर बुवा या पिढीला विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला पुष्पहार अर्पण करावा। इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्याप्रमाणे सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करूया। मी विनंती करतो भगवानजी डोंगरे, रामदासजी कासले बुवा, श्रीधरजी बोंडेकर बुवा। माचीस कुठे माचीस आहे का? इकडे माचीस। तोपर्यंत अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाची कार्यकारिणी अध्यक्ष सन्माननीय श्री भगवान लोकरे बुवा, उपाध्यक्ष सन्माननीय सुनील सहदेव लब्धे बुवा, उपाध्यक्ष अनंत महादेव सावंत बुवा, सचिव प्रमोद गणपत हरियाण बुवा, उपसचिव नंदकिशोर कमाजी कांदे बुवा, खजिनदार संजय वासुदेव पवार बुवा, उपखजिनदार श्री राजेंद्र नारायणकर बुवा, सदस्य सल्लागार श्रीधर मुंडगेकर बुवा, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष गोविंद अर्थात राजादळी बुवा, जयवंत राहुल बुवा, सदस्य पुढीलप्रमाणे विक्रम विठ्ठल थोरात पकवाजोदक, जनार्दन पेडणेकर बुवा, कृष्णा पांडुरंग काळवे बुवा, महेश मालक बुवा, चंद्रकांत जाधव बुवा, पकवाजोदक विजय सुरेश सावंत बुवा, दुर्वास गुरव बुवा, सन्माननीय प्रमोद धुरी बुवा, प्रदीप राघोजी सावंत बुवा, उमेश वंजारे बुवा आणि संतोष शिटकर बुवा। त्याचप्रमाणे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने इथे जे युट्यूबर आलेले आहेत त्या सर्वांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। चंद्रकांत सन्माननीय बुवा पुंडलिक सावंत यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे। गणपती बाप्पा हो आपल्याला सगळ्यांना एक सहकार्याची भावना सगळ्यांच्या मनातून निर्माण व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाची योजना केलेली आहे। बुवांचं पहिल्यांदा सादरीकरण राजेंद्र नारायणकर बुवा सन्माननीय आज पहिलं सादरीकरण करणार आहेत आणि त्यानंतर वेळेनुसार प्रकाशन सोहळा होणार आहे। सुरुवातीला आपण एंट्री करतो तिथे काउंटर लावलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व कलावंतांना आपण सगळ्यांना आवाहन करतोय की अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ रोपट्याचं आपल्याला एक वटवृक्ष करण्याच्या दिशेनं सगळ्यांची वाटचाल चालू आहे। सगळ्यांचं प्रयत्नांची पराकाष्ठा या संघटनेच्या माध्यमातून लागलेली आहे आणि सगळे कलाकार मंडळी अगदी प्रामाणिकपणे या संघटनेसाठी काम करत आहेत। कोणी कमिटीवर आहे, कोणी अपरोक्ष काम करत आहेत, तर त्या सगळ्यांचं या संघटनेमध्ये स्वागत आहे। आजचा हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आणि म्हणून त्याला साजेसं सादरीकरण कार्यक्रमाची रूपरेषा म्हणून भजन परंपरा डबल बारी पारंपरिक भजनाचा हा सामना इथं आयोजित केलेला आहे। मैत्रीपूर्ण हा सामना आहे। याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक सहकार्याची भावना सगळ्यांच्या मनातून निर्माण व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाची योजना केलेली आहे। बुवांचं पहिल्यांदा सादरीकरण राजेंद्र नारायणकर बुवा सन्माननीय आज पहिलं सादरीकरण करणार आहेत आणि त्यानंतर वेळेनुसार प्रकाशन सोहळा होणार आहे। सुरुवातीला आपण एंट्री करतो तिथे काउंटर लावलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व कलावंतांना आपण सगळ्यांना आवाहन करतोय की अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे सभासद नोंदणी आपण सगळ्यांनी करावी। अगोदरच सुरुवात झालेली आहे।
जवळजवळ आतापर्यंत हजाराच्या घरामध्ये नोंदणी झालेली आहे आणि प्रत्येक कोरस मंडळी असू द्या, पखावाज वादक असू द्या, तबला वादक असू द्या, खंजीर वादक असू द्या, गायक मंडळी, वादक मंडळी, अगदी सगळ्यांनी आपण या संघटनेमध्ये आपली नोंद करून एक आपण इतिहास रचूया सदस्य नोंदणीचा आणि त्यासाठी सुद्धा काउंटर लावलेला आहे. अगदी वार्षिक सदस्य किंवा आजीवन सदस्य असे दोन प्रकार आहेत. जर तुम्हाला वार्षिक सदस्यत्व घ्यायचं असेल तर 250 रुपये आहे आणि आजीवन सभासत्व घ्यायचं असेल तर रोख रुपये 1100 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला आजीवन सदस्य घेतलं तर ते फायदेशीर आहे. त्याचं कारण असं आहे की आयुष्यभर तुम्हाला कुठलंही पुन्हा त्यामध्ये सदस्य असणारी कुठलीही मानधन भरायची गरज नाहीये. तर अनेक सर्व आमचे मान्यवर मंडळी आहेत. बुवा तुम्हाला शुभेच्छा देतोय कार्यक्रमासाठी आणि वेळेनुसार आपण नंतर प्रकाशन सोहळ्याची तुम्हाला माहिती देण्यात येईल. धन्यवाद. ज्या संप्रदायाने मला नाव दिलं, ज्या संप्रदायाने मला भजनी बुवाशी ओळख दिली, ज्या संप्रदायाने मला मान दिला, ज्या संप्रदायाने मला सन्मान दिला, जो संप्रदाय माझ्या सुखदुःखात माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो, अशा या माझ्या भजन संप्रदायाची एक संघटना असावी की नसावी? तर ती असावी आणि ती ही आहे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य. आज आपण बाकी छोटे मोठे हेवे दावे सोडून प्रत्येक विभागावर संघटित झालेलो आहोत. भांडूपची संघटना आहे, मालाडला संघटना आहे, डोंबिवली, दिवा, विरार, नालासोपारा, मालाडला आमची अखंड भजन संप्रदाय संघटना आहे. ह्या सगळ्या गाव आणि वाडी पातळीवरच्या संघटना झाल्या. ह्या सगळ्यांची युती आणि आघाडी करून आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे ह्या बॅनर खाली. धन्यवाद. कला साधनेचा करुणी स्वीकार, भजन रूपी सेवेचा करुणी प्रसार, अखंडित ठेवील हावार सामी, कलाकारासाठी सदैव उभामी, 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 कलाकारासाठी कलाकार उभामी,
मासी राधिका मानेला जोडीची आई मद मासी राधिका मानेला जोडीची आई मद मासी आत्मिया नष्ट गभाई सारे माझ्या मला पाहुणे डोळा मारितो यशोदेन घेतला गळेवरी यशोदेन घेतला गळेवरी चेडू झेलती गोपी मरते वरी चेडू झेलती गोपी मरते वरी कृष्ण राधिके चमनी वनेका जनार्दनी कृष्ण राधिके चमनी राधे सवे कृष्ण खेळतो धुड धुडा भजनाचं कॅलेंडर असावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी आता आपली प्रत विकत घ्यावी अशी सर्वांना विनंती करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व युट्यूबर्सना विनंती आहे की हा सोहळा तुमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत गेला पाहिजे. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भजन संप्रदाय प्रथमच हे आज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा होतोय. सर्व भजन रसिकांना भजन देवींना भजन कलाकारांना विनंती आहे की त्यांनी आपण कालनिर्णय ह्या प्रतिष्ठित कॅलेंडर कडून त्यांच्या हक्काने घेतलेल्या सेम कालनिर्णयाची कॉपी तुम्हाला मिळणार आहे. फक्त त्याच्यावरती कालनिर्णयाच्या जागेवर अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ नाव आहे. प्रत्येकाच्या भिंतीवर हे कॅलेंडर सगळ्यांच्या भिंतीवर फक्त 30 रुपयाला हे कॅलेंडर आहे. इतर कॅलेंडर 60-65 रुपयाला आपण विकत मिळतात बाजारात. तुम्ही 30 रुपयाला ते विकत घेऊन जाऊ शकता. आज आपल्याला एक गणपती ते आलेले आहेत काउंटरला उपलब्ध आहे. धन्यवाद. ज्येष्ठ भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांनी लिहिलेला संदेश पहिल्या पानावर आपल्याला दिसेल. त्याप्रमाणे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने जी काय वाटचाल आठवण झाली तिचा आढावा गोषवारा घेतलेला आहे. तो त्याच्या पाठीमागच्या पानावर आपल्याला दिसेल. धन्यवाद. या माझ्या भजन संस्थेच्या माध्यमातून पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी आज या ठिकाणी ही दिनदर्शिका वाटून या भांडूपच्या पंढरी नगरीमध्ये त्याचा प्रारंभ केलेला आहे. खरोखर एकदम जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. कारण या संस्थेचा आजचा हा दिन अतिशय महत्वाचा आहे. सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा हा दिवस आहे. कारण भजन संस्थेला चांगलं चैतन्य, भजन संस्थेला एक चांगला इतिहास भविष्यामध्ये या संस्थेच्या वतीने घडावा आणि महाराष्ट्राची भजन संस्था भजनी बुवा वादक असतील, आमचे मृदुंगमणी सर्व आणि भजन असतील कोरस, या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये भजन संस्थेचं महत्व काय हे आपल्याला पुढच्या काळामध्ये या भारत देशाच्या संपूर्ण नागरिकांना, भारत देशाच्या संशोधनामध्ये, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये भजनाचा आवाज दुमदुमला पाहिजे, हा दृष्टिकोन आपला याच्या मागे खरा आहे.
कारण मंडळी एक बुवा म्हटलं की त्याच्या मागे 15-20 लोक कोरस म्हणून काम करतात, मृदुंग म्हणून 1-2 माणसं असतात आणि त्या प्रत्येकाच्या मागे 5-10 मतं ही प्रत्येकाच्या मागे असतात. असे हजारो माझे भजनी बुवा या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि असं असताना आज भजनी बुवांना त्यांचं मानधन असेल, त्यांच्याबद्दल त्यांना या ठिकाणी खरोखरच चांगला म्हणजे असं स्थान माझ्या भजन संस्थेला किंवा भजन मंडळाला मिळालं पाहिजे, हा आमचा खरा हेतू आहे. आणि या हेतूने प्रेरित होण्यासाठी हा कार्यक्रमाचं आज औपचारिक असं या ठिकाणी दिनदर्शिका देऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे की भजन सगळ्यांनी एकत्र राहणं हे काळाची गरज आहे. भजन या माध्यमातून भजनाची व्याख्या जी बदलली ती जाग्यावर आणणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र होणं गरजेचं आहे. पेंटीचा सामना होऊ दे, पारंपरिक सामना होऊ दे, त्याच्याबद्दल आमचं बंधन कुठलंही नसेल. फक्त भजन आणि भजन रसिक, भजनी बुवा आणि माझे कोरसवाले या सगळ्यांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे हे आमचं खरं ध्येय आहे. आणि म्हणून तो मान मिळण्यासाठी त्या प्रकारचं भजन, त्या प्रकारची आपली वागणूक, त्या प्रकारचे आपले आचरण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी अशा प्रकारची एक संस्था आपल्या राज्याची एकत्र होणं काळाची गरज आहे आणि त्याची सुरुवात आज ह्या शुभदिनी सुरुवात या ठिकाणी होते. मनापासून मी या मंडळाचे अध्यक्ष आमचे लोकरे बुवा, त्याचप्रमाणे खजिनदार, सेक्रेटरी, त्याचप्रमाणे संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी यांना मी लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. सरस्वतीला नमस्कार करून आज या दिवशी मला 76 सालातली आठवण आली. हॅलो तर 76 सालामध्ये आम्ही अशीच एक मोठी भजनाची सभा भरवली होती आणि त्यावेळी पत्रकार सुधीर गाडगे किंवा कोणतरी असे होते आणि खूप वेळ झाला होता. सगळ्यांनी डबल भाड्या जिकडे तिकडे घेतलेल्या होत्या आणि सुधीर गाडगे यांना यायला खूप उशीर झाला. 6 वाजले, 5ची सभा होती. त्यावेळी मी माननीय चंद्रकांत बुवांना, कदापासून चंद्रकांत बुवांना म्हटलं की आम्ही आता कल्याणला माझी डबलबारी आहे, गजानन पाटील बरोबर होते आणि त्यावेळी 6 इथेच वाजले होते, तारडेला सभा होती. तर कल्याणला पोचणार कसं, तर म्हणले हरकत नाही, त्यांची 10 मिनिटं वाट बघूया, आणखीन आपणच चालू करून सगळ्यांना मोकळी करूया. पण कर्मधर्म संयोगाने नाही तर भजन नामस्मरणामुळे 10 मिनिटात ते गाडगे आले आणि सगळं संपन्न झाला प्रोग्राम आणि नंतर मग निघाले. त्यावेळी चंद्रकांत बुवा मला म्हणाले होते की 10 मिनिटं वाट बघूया, कारण आपली जी ही भजन मंडळ आहे त्यांच्या एकत्रित राहण्याला महत्व आहे आणि त्याला कुठेतरी डाग लागता कामा नये म्हणून लगेच आपण चालू करू. आणि तेवढ्यात ते आले आणि तो दिवस आज मला आठवला म्हणून हे मला मी 2 शब्द बोलतो. धन्यवाद. एवढं बोलून माझं वाचन संपवतो. दिनदर्शिका ह्या भजन मंडळाची, या भजन मंडळाचा इतिहास अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ म्हणजेच पूर्वीचं महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ, पण आता ह्या नवीन नावाने आणि नवीन जोमाने चालू झालंय. सगळ्या भजनी कलावंतांनी एका झेंड्याखाली एकत्र यावं यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि सगळ्यांचं तुमचं सहकार्य आम्हाला मिळेल ही अपेक्षा आहे. आता पाटकर बुवांनी जसं सांगितलं तर प्रत्येक जिल्ह्यातील 5-5 सभासद या मंडळामध्ये सामील होतील आणि याचा विस्तार होत जाईल. हे अखिल भजन सांप्रदायिक भजन मंडळ आणि त्याची ही दिनदर्शिका प्रत्येकाच्या घराच्या भिंतीवर असायला हवी आणि नुसती तुमच्याच घरावर नको, शेजाऱ्याच्या घरात पण लागायला पाहिजे. ती जबाबदारी तुमची सगळ्यांची. जाताना एक कॅलेंडर सगळेजण घेऊन जा, तुमच्यासाठी एक आणि शेजाऱ्यांसाठी 2-2. 1 मिनिट. सगळ्यांना विनंती आहे की या संघटनेला आपण सगळ्यांनी सहकार्य करा आणि या कॅलेंडरचं विशेष जर कोणाला जर म्हणजे खरी मेहनत जर कोणी घेतली असेल तर ती राजाभाऊ आणि लब्धे भाऊ. राजाभाऊ असा एक हिरा आम्हाला मिळाला आहे या आमच्या संघटनेला
ते आम्हाला एक वेगळ्या दिशेने घेऊन चालले ते आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून या संघटनेची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही हे आज या स्टेजवरून तुम्हाला सांगतो. सगळ्यांनी एकदा राजाभाऊसाठी जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. जिल्ह्यातील भजनी बुवांना एकत्र करायचं आहे. मागच्या जुने गेले पाना लागले म्हणतात तसं सगळं जाऊ दे. आपल्याला कुठल्याही कंट्रोवर्सीचे विषय घ्यायचे नाही. आपल्याला फक्त ही संघटना सर्व जिल्ह्यात कशी पोहोचेल हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे त्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. आपण आज हा कार्यक्रम आयोजित केलेला असताना या कार्यक्रमामध्ये 2025 कॅलेंडर आम्ही छापले होतं आणि त्याचा आज हा सोहळा इथे चालू आहे. आपल्याला माहिती आहे, मगाशी उल्लेख केला हरियाण भावाने की महाराष्ट्र प्रास्ताविक भजन मंडळ परिषद ही पहिली संस्था मंडळ होतं आमचं, पण काही कारणास्तव आम्हाला ते नाव मिळालं नाही धर्मादाय आयुक्ताकडून, म्हणून हे नाव आम्ही स्वीकारलं. आज पहिल्याच कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी भरघोस असा प्रतिसाद देऊन आम्हाला उपकृत केलं, धन्य केलं. जाहिरातदारांचे आभार मानतो, भजन रसिकांचे आभार मानतो. आणि जानेवारी महिन्यामध्ये 18 जानेवारी आणि 19 जानेवारीमध्ये आपलं भव्य असं भजन संमेलन दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे संपन्न होणार आहे. याची प्रत्येकाने दखल घ्यावी. जानेवारी 18 आणि 19 सर्वांनी तिथे उपस्थित राहून हा कार्यक्रम आता जसा तुम्ही उपस्थित राहून जसा फुलवला आणि फुलवला आहे त्याचप्रमाणे आम्ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ह्या सर्व युट्यूबर्सना प्रशांत जेठे, ऋषिकेश मिस्त्री, योगेश सुरवे, चंद्रकांत जयसाम आपल्याला सर्वांना विनंती आहे 18 आणि 19 जानेवारी रोजी आपला जो कार्यक्रम आहे भजन सम्राट गुरुवर्य भगवान लोकरे, सचिव सन्माननीय भजन सम्राट प्रमोद हरिया, सन्माननीय लब्धे माऊली आणि इतर सर्व या मंडळाचे हितचिंतक, सभासद, कार्यकारिणी सगळे सभासद यांची या ठिकाणी मनोभावे आभार मानतोय. या संघटनेची सुरुवात झालेली आहे आणि ह्या संघटनेचे फायदे बुवाने सांगितलं. कुठल्याही गोष्टीच्या दोन विषय असतात, एक म्हणजे फायदा आणि एक म्हणजे तोटा. कुठली गोष्ट एक फायदा आणि एक तोटा असतो, पण या संघटनेचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे फायदा आणि फायदा आणि फायदा. त्यामुळे प्रत्येकाने आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. म्हणून बाकीचे विषय ते मी नंतर बोलेनच, पण सर्वांचे या ठिकाणी माना सन्मानाप्रमाणे आभार व्यक्त करतो. भजनातील माझे आराध्य दैवत कोकणकराम भूषण चंद्रकांत बुवा कदम, भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ, भजन सम्राट विलास बुवा पाटील माझ्या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय. माझी कुलदेवता, माझी ग्रामदेवता, माझे माता पिता याला त्रिवार वंदन करून ओ ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या माझ्या शिव छत्रपतींना, स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या माझ्या शंभू छत्रपतींना माते विजावला मानाचा मुद्रा करून जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांचे आशीर्वाद या ठिकाणी माझे गुरुवर्य कैलासवासी काशीराम व परब यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमने सामने नव्हे तर पारंपरिक आणि संस्कृती असलेल्या आपल्या डबलबारीच्या भजनाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तिसरी टर्म आहे त्यांची आमदारकीची. धन्यवाद आणि अभिनंदन. लोकरे व्हायचे असं होतं. त्यांनी शब्द दिला आम्हाला, त्यामुळे आपल्याला जायला काही हरकत नाही आहे तिथे. आणि अशा दानशूर व्यक्तींचा आपल्या संघटनेत